1676 ते 1678 अशी शिवरायांची दक्षिण भारत मोहीम चालली होती। या मोहिमेत बऱ्याच अचंबित करणाऱ्या घटना घडल्या होत्या। त्यातीलच एक घटना म्हणजे शिवराज सैन्यासहित छावणीत असताना त्यांचे घोडे चोरीला जाणे, ते सुद्धा एक दोन नव्हे तर तब्बल 400 घोडे। स्वतः शिवराज छावणीत असताना हा प्रकार घडला होता। महाराजांनी यानंतर पुढे काय केले ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। राज्याभिषेकानंतर 1676 साली सुरू झालेली दक्षिण भारत मोहीम 1678 पर्यंत चालली होती। यावेळी शिवरायांच्या बरोबर एकूण 50,000चे सैन्य होते। यात घोडदळ आणि पायदळ सैन्य होते। त्यावेळी शिवरायांच्या छावणीतील तब्बल 400 ते 500 घोडे चोरीला गेले होते। या घटनेचे वर्णन एका परदेशी व्यक्तीने करून ठेवले आहे। आपण या घटनेचे वर्णन पाहूयात। नंतर यामागे कोण होते आणि त्यांचे पुढे काय झाले ते आपण पाहणार आहोत। 1676 साली महाराज आपल्या प्रचंड सैन्यासहित तमिळनाडूमध्ये दाखल झाले। मार्गात येणारे प्रदेश स्वराज्यात सामील करत महाराजांचे विजय सैन्यदल पुढे सरकत होते। अरेलूर आणि तंजावर यांच्यामध्ये कावेरी नदी आहे। तिच्याजवळ कोल्लीडप हे गाव आहे। शेरखान लोधी हा या भागाचा आदिलशाहीचा सुभेदार होता। याच्याकडून महाराजांनी 1677 रोजी जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। याच्याबरोबरच वेल्लोरच्या किल्ल्यालाही मराठा सैनिकांनी वेढा दिला। शिवरायांच्या मनात होते या शेरखान लोधीच्या रूपाने दक्षिणेतील आदिलशाहीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव संपवून टाकायचा। यानंतर महाराज शेरखानाच्या पराभवासाठी त्याच्याकडे निघाले। त्यांच्यात एक लढाई झाली। या लढाईत शेरखान पराभूत होऊन त्याच्या सैन्यासहित पळून गेला। तो पळून गेला तरी मराठे ऐकणार नव्हते। मराठ्यांच्या एका तुकडीने त्याचा पाठलाग केला। या सैन्याने शेरखानाचे 270 घोडे, 20 उंट आणि काही बैलांसह बाकीचे सामान आपल्याबरोबर घेऊन महाराजांच्या छावणीची वाट धरली। एवढे झाले तरी मराठे थांबले नाहीत। त्यांनी 27 जून 1677 रोजी पुन्हा शेरखानावर आक्रमण केले। त्यावेळी त्याचे 300 घोडे आणि 4 हत्ती त्यांनी पकडून आणले। आता शेरखानाची अवस्था खूप वाईट झाली होती। तो तेथून पळून जाऊन भुवनगिरीच्या किल्ल्यात आश्रयास गेला। महाराज तरी थांबले नाहीत। त्यांना शेरखानाचा पुरता बिमोड करायचा होता। महाराजांनी भुवनगिरीच्या किल्ल्यावर हल्ला केला। मग शेवटी शेरखान शरण आला। या सर्व प्रांतातील आदिलशाहीचा जो मुलक त्याच्या ताब्यात होता तो त्याने महाराजांच्या स्वाधीन केला। शिवाय काही सुवर्ण नाण्यांची खंडणीही महाराजांनी त्याच्याकडे मागितली। तीही त्याने मान्य केली। पण ही खंडणी मिळेपर्यंत त्याचा मुलगा महाराजांनी स्वतःजवळ ओलीस ठेवला। शेरखानाची जवळजवळ सर्व संपत्ती आता संपली होती। स्वतःची थोडीफार खाजगी मालमत्ता त्याच्याजवळ शिल्लक होती। शेवटी महाराजांना भेटून तह करून शेरखान त्याच्या 20 स्वारांसह अरेलोरच्या जंगलात निघून गेला। यानंतर महाराज आपल्या सैन्यासहित तंजावरकडे गेले। तेथीलच तिरुमालपाड्याच्या छोट्याशा गावाजवळ महाराजांचा तळ पडला। या तिरुमालपाड्याच्या छावणीत महाराज आपल्या सैन्यासहित मुक्कामास होते। यावेळी पांडेचेरीच्या प्रंचाचा मुख्य अधिकारी मार्टिन म्हणून तेथे काम पाहत होता। त्याने त्याचे 2 दूत महाराजांना नजराने घेऊन त्यांच्या तिरुमालपाड्याच्या छावणीकडे पाठविले। फ्रेंच अधिकारी मार्टिन त्यावेळी घडणाऱ्या सर्व समकालीन घटना आपल्या डायरीत लिहून ठेवित असे। हीच मार्टिनची डायरी मेमोर्स ऑफ फ्रँक्स मार्टिन या नावाने पुस्तक रूपाने छापून प्रसिद्ध झालेली आहे। आणि याच डायरीचा आणि शिवरायांच्या छावणीतील झालेल्या त्या घटनेचा थेट संबंध आहे। तिरुमालपाड्याला महाराज असताना तेथील सर्व घटनांचे वर्णन मार्टिनने त्याच्या डायरीत नमूद केले आहे। त्या घटनेचे वर्णन आता आपण पाहूयात। शिवरायांची छावणी अरेलूरच्या जंगलापासून फक्त 500-600 पावलांवर होती। हे अरेलूरचे जंगल फार दूरपर्यंत पसरले होते आणि या जंगलाच्या आश्रयाने प्रत्येक रात्री काही संकेत घोडे पळवून नेले जात होते। या जंगलात काही लोक होते जे घोडे चोरण्यात कुशल होते। जेव्हा शिवरायांनी त्या लोकांच्या नायकाकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा त्या नायकाने ही बाब थट्टेवारी नेली आणि ते चोर त्यांचे लोक नाहीत असे उत्तर दिले। मध्यंतरीच्या काळात 400-500 पेक्षा जास्त घोडे आधीच चोरीला गेले होते। सीस जर्मन आणि कॅटेल यांनी हा प्रकार प्रत्यक्ष घडताना पाहिला। शिवरायांच्या छावणीजवळच 200-300 पावलांवर एका झाडाच्या सावलीत हे दोघे उभे होते। त्याने एक घाणेरडा माणूस एका हातात कोयता आणि एका हातात दोर घेऊन मराठ्यांच्या छावणीत शिरताना पाहिला। या माणसाने त्याच्या अंगावर मध्यभागी फक्त एक खराब कापड जणू गवत कापणाऱ्याच्या वेशाप्रमाणे घातले होते। हा माणूस छावणीत गेला तेव्हा भर दुपारची वेळ होती। मराठ्यांचे घोडे त्यांच्या पायाला दोरी बांधून जमिनीत ठोकलेल्या खुंट्यांनी जकडलेले होते आणि स्वार जमिनीवरच पहुडले होते। त्यांच्यातील काही जण झोपी गेले होते। त्या माणसाने हे सर्व बारकाईने पाहिले आणि त्याची नजर एका उत्तम घोड्यावर पडली। त्या माणसाने अचानकपणे झटकन त्या घोड्याच्या पायाला बांधलेली दोरी हातातील कोयत्याने कापली। त्याच्या दुसऱ्या हातातील दोरी
त्या घोड्याच्या मानेभोवती त्याने एक गळपट्ट्याप्रमाणे बांधली. त्या तशाच म्हणजे बिनखोगऱ्याच्या घोड्याच्या उघड्या पाठीवर तो चोर स्वार झाला आणि घोड्याला वेगाने पळवत छावणीबाहेर निसटला. त्याचा पाठलाग करण्याच्या हालचाली होण्यापूर्वीच तो चोर अरेलूरच्या जंगलात पोहोचला. इत्यादी वर्णन मराठींच्या डायरीत लिहून ठेवले गेले आहे. आता प्रश्न पडतो, हे चोर होते कोण? तर चोर होते अरेलूरच्या जंगलातील कोल्हार जमातीचे लोक. अरेलूरच्या जंगलातून ते रात्री अपरात्री बाहेर पडत आणि जवळच्या प्रदेशातील गुरेढोरे जनावरे पळवून घेऊन जात. अगर ती जनावरे जिवंत नेता येत नसतील तर त्यांना मारून घेऊन जात. या कामात ते लोक एवढे हुशार झाले होते की जर एखाद्याने त्यांना या कामाचे पैसे दिले तर छावणीच्या मध्यभागातून सुद्धा ते एखादे जनावर घेऊन जात. आता आपण पाहिलं हे घोडे चोरणारे कोण, त्यांचे वर्णन हे सर्व मराठींच्या डायरीत लिहिले आहे. आता नक्की यामागे कोण होते ते पाहूया. जेव्हा शेरखान शिवरायांशी तह करून अरेलूरच्या जंगलात गेला तेव्हा त्याच्या पाठोपाठ भुवनगिरीच्या जवळचे अनेक श्रीमंत लोक आपले धन वाचवण्याच्या हेतूने त्याच्या मागे गेले. अरेलूरच्या नायकाने या सर्वांना आश्रय दिला होता. शिवरायांना हे अजिबात पसंत नव्हते. त्यांनी पत्रे पाठवून त्या नायकाला सर्व लोकांना परत पाठवून दे म्हणून कळवले होते. पण हा नायक अजिबात महाराजांना ऐकत नव्हता, कारण तो त्या जंगलात होता. त्याच्या जीवावर तो महाराजांना नडत होता. या नायकाने शेरखानला आश्रय दिला होता. या शेरखानाचे जंगी स्वागत या नायकाने केले होते. या शेरखानाने त्या प्रदेशातील आसपासच्या लहान सहान नायकांना एकत्र करून त्यांना मराठ्यांच्या विरुद्ध चाल करण्यासाठी प्रयत्न केले होते. पण हे बाकीचे नायक मराठ्यांच्या विरुद्ध लढायला आणि शिवरायांचे शत्रुत्व पत्करायला तयार होत नव्हते. पण हा अरेलूरचा नायक मात्र शिवरायांच्या सैन्यावर हल्ले चढवत होता. या मोहिमेत महाराज असताना त्यांच्या इतर तुकड्या जिंकलेल्या भागात आपला अंमल बसवण्यासाठी फिरत असत. तसेच छावणीला लागणारे सामान सुमान, अन्नधान्य, वैरण इत्यादी साहित्यांसाठी सुद्धा बाहेर फिरत होते. या महाराजांच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लहान सहान तुकड्यांवर अरेलूरच्या जंगलातील या कोल्हार जमातीचे लोक हल्ला करीत. मराठींचे महाराजांचे 400-500 घोडे चोरी गेल्याचे सांगतो ते एकाच वेळी चोरी गेले नव्हते. अशाच तुकड्यांवर लक्ष ठेवून किंवा छावणीतील लोक आराम करीत असताना या कोल्हार जमातीच्या लोकांनी ते पकडले होते. अर्थातच याच्या बदल्यात या जमातीच्या लोकांना शेरखानाकडून चांगलीच रक्कम मिळत होती, कारण महाराजांनी शेरखानाला जवळजवळ संपवलाच होता. शेरखानाच्या अंमलाखालील सर्व मुलूक महाराजांनी त्याच्याकडून जिंकून घेतला होता. त्याचे जेवढे किल्ले होते ते सर्व किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले होते. शिवाय त्याला 2000 सुवर्ण नाण्यांची खंडणीसुद्धा द्यायची होती. त्याचा मुलगा महाराजांकडे ओलीस होता. त्याच्या विरुद्धच्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी त्याच्याकडून 5000 घोडे आणि तब्बल 12 हत्ती पाडाव केले होते. या सर्व कारणांमुळे पराजयाने बुडालेल्या शेरखानाने अरेलूरच्या नायकाची मदत घेऊन त्याच्या जंगलातील पैसे घेऊन बदल्यात घोडे चोरण्याच्या कोल्हार जमातीच्या लोकांकडून महाराजांचे 400 ते 500 घोडे मिळवले होते. पण जे चोरले होते ते घोडेही शेवटी त्याच्यापाशी राहिले नाहीत, कारण जो अरेलूरचा नायक त्याला शरण देत होता त्याला शेवटी महाराजांनी जबरदस्त दम दिल्यावर त्याने शेरखानाला तेथून हकलून लावले. आणि अशा प्रकारे शेरखान अक्षरशः रस्त्यावर आला. आणि शेवटी 7-8 महिने इकडून तिकडून पैसा गोळा करून त्याने ते पैसे महाराजांना दिले आणि आपल्या मुलाला सोडवून घेतले. हे सर्व पाहिल्यावर असे कळते की महाराजांचे घोडे चोरण्याचा मुख्य सूत्रधार हा शेरखान होता, ज्याला महाराजांनी संपवून टाकले होते. पण हे पाहिल्यावर आपल्याला एक प्रश्न नक्की पडतो की महाराजांनी त्या जंगलातील चोरांना पकडून त्यांना शिक्षा का केली नाही? याचे उत्तर म्हणजे अरेलूरचे ते जंगल विस्तीर्ण आणि मोठे होते. या इतक्या मोठ्या जंगलात या हातावर मोजण्या इतक्या लोकांना पकडणे म्हणजे मनुष्यहानी आणि वेळेची बर्बादी होती. शिवाय या जंगलात कायम राहिलेल्या त्या लोकांना पकडणे हे मोठे अवघड काम होते. त्यामुळे महाराजांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आणि शिवाय महाराजांची ही मोहीम मोठी होती. ते अनेक प्रदेश जिंकत होते. तेथे आपले सैनिक लावून त्यांची व्यवस्था लावित होते. वेळ पडली तर तह वाटाघाटी करत होते. त्यामुळे त्यांनी अशा छोट्याशा बाबीकडे दुर्लक्ष केले